मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला 229 वर्ष पूर्ण झालेली आहेत. इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई 11 मार्च 1795 रोजी सुरू झाली होती. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लढाईला इतिहासात फार महत्त्व आहे. 229 वर्षांच्या विजयाची परंपरा असलेल्या ऐतिहासिक दुर्ग खर्डा नगरीत आजही प्रेरणा देत आहे. अनेक ऐतिहासिक पोवाडे व विस्तृत प्रमाणातील वाङ्मय खर्डा लढाईचे ऐतिहासिक महत्त्व विशद केलेलं आहे. अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक, प्रसिद्ध इतिहास अभ्यासक गो. स. सरदेसाई यांच्या मराठी रियासत उत्तर विभाग 2 या पुस्तकात खर्डा येथील संग्रामाबद्दल लिहिताना ते म्हणतात, पानिपतच्या संहाराचा चटका महाराष्ट्राच्या अंतःकरणात जितका ताजा आहे तितकाच खर्ड्याचा विजय मराठ्यांच्या बाहूला आजही स्मरण चढवतो. मराठ्यांच्या या लढाईतील विजयानंतर अवघ्या 7 महिन्यांत होतकरू व या लढाईचे नेतृत्व करणारे सवाई माधवरावांचा हृदयद्रावक अंत होऊन मराठा साम्राज्याचा विनाशकाल सुरू झाल्याने तर खर्ड्याच्या विजयाला जास्तच महत्त्व प्राप्त झाले. मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढवण्याचं नाना फडणवीसांनी ठरवल्यानंतर पेशवा दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामावर आक्रमण केलं व हीच लढाई खर्डा येथे झाली. मराठ्यांशी उघड्या रामटेकडी मैदानावर तोंड देण्याचं सामर्थ्य निजामाकडे नव्हतं. निजामाच्या फौजांनी खर्डा किल्ल्याचा आश्रय घेतला. 12 मार्चपासून 27 मार्चपर्यंत तहाच्या वाटाघाटी किल्ल्यात चालू होत्या. त्या अवधीत निजामाचे हाल चालले होते. शेवटी अन्न व पाण्यावाचून सैन्यांचे भयंकर हाल होत होते. हे पाहून 27 मार्चला निजामाचा सरदार स्वतःहून मराठ्यांच्या स्वाधीन झाला. पुढे निजाम मराठ्यांमध्ये तह होऊन त्यात नवे 34.5 लाख मुलूक मराठ्यांना देण्यात आला. त्यामुळे दौलताबादचा किल्ला व त्याभोवतालचा प्रदेश पेशव्यांना तर वराडचा प्रदेश महसुलासहित नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला. 5 कोटी रुपये थकलेला चौथाई व युद्धखंडणी देण्याचं मान्य करण्यात आलं. खर्डा येथील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या वास्तूची आता पडझड झालेली आहे. भुईकोट किल्ला, निंबाळकर गडी व समाधी, 12 प्रतिज्योतिर्लिंग मंदिरे आदींचा समावेश क वर्ग पर्यटन व तीर्थक्षेत्र अशा दोन्ही आराखड्यात करण्यात आला आहे. किल्ल्याची दुरुस्ती, मजबूतीकरण, सुशोभीकरण, अंतर्गत बगीचा, ध्वनिप्रकाश, परिणामाद्वारे इतिहास कथन, वाहनतळ, स्वच्छतागृह आदी कामांसाठी 8 कोटींची तरतूद असून याद्वारे खर्डा किल्ल्याचं रूप पालटणार आहे. मराठ्यांच्या गौरवशाली, संस्मरणीय, अभिमानास्पद विजयाचा साक्षीदार असलेल्या खर्डा येथील भुईकोट किल्ला व ऐतिहासिक वास्तूंचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास खर्डा प्रेरणास्थान नक्कीच ठरेल. आज आपण खर्डा लढाई कशी झाली, त्यामुळे देशावर त्याचा काय परिणाम झाला, चला तर जाणून घेऊया. 11 मार्च 1795ला झालेली ही लढाई मराठा साम्राज्याची शेवटची यशस्वी लढाई म्हणून ओळखली जाते. खर्ड्यात जी लढाई झाली होती त्यामध्ये केवळ अग्निबाणच नाही तर मोठ्या प्रमाणात दारुगोळा वापरण्यात आला होता. मराठ्यांना खंडणी द्यावी त्यापेक्षा हा पैसा आपण युद्धावर खर्च करू असं म्हणणारा निजामाचा पंतप्रधान लढाईत पराभूतच नाही तर बंदिवान देखील झाला. या लढाईची पार्श्वभूमी काय जाणून घेत आहोत. 11 मार्च 1795 लढाई निजाम अली खान, असफ जहा दुसरे आणि पेशवे सवाई माधवराव यांच्या फौजांमध्ये झाली होती. या लढाईत मराठ्यांनी निजामांच्या फौजांचा धुव्वा उडवला. 1761ला मराठ्यांचा पानिपतच्या 3ऱ्या युद्धात पराभव झाला होता. या पराभवानंतर तत्कालीन पेशवे नानासाहेब खचले आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं. मराठा साम्राज्याची जबाबदारी थोरले माधवराव पेशवे यांच्यावर आली. मराठा साम्राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा माधवराव पेशव्यांनी प्रयत्न सुरू केला. मराठा साम्राज्याचा पुन्हा विस्तार करण्यासाठी मोहिमांचा धडाकाच त्यांच्या काळात सुरू झाला होता. माधवराव पेशवे यांचे सरदार महादजी शिंदे यांचा उत्तर भारतात दबदबा वाढला होता. उत्तरमध्ये महादजी शिंदे तर पुण्यामध्ये नाना फडणवीस मराठा साम्राज्याच्या वृद्धीसाठी दोघेही कार्य करू लागले. नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्या साहाय्याने थोरल्या माधवरावांनी मराठा साम्राज्याची घडी पुन्हा नीट बसवली होती. पण माधवराव अल्पायुषी ठरले. 9 वर्ष पेशवेपद सांभाळल्यानंतर 1772मध्ये त्यांचं निधन झालं. अल्पकाळ नारायण पेशवे यांच्याकडे पेशवेपदाची सूत्र आली. नारायण पेशवे आनंदीबाई आणि रघुनाथराव यांच्या कटकारस्थांना बळी पडले आणि त्यानंतर सवाई माधवराव हे पेशवे बनले. 1774 ते 1795
या काळात ते पेशवेपदाच्या गादीवर होते. सवाई माधवराव यांचा जन्म 1774 साली झाला आणि त्याच वर्षी ते पेशवे झाले होते. त्यामुळे त्यांच्या वतीने सर्व कारभार नाना फडणवीस आणि महादजी शिंदे हेच पाहिजे. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस हे दोघेही कर्तृत्ववान आणि त्यांच्या जीवावर मराठा साम्राज्याचा डोलारा उभा राहिला होता. पण या दोघांमध्ये अनेक कुरबुऱ्या सुरू झाल्या. महादजी शिंदे पुण्यापासून कसे जास्तीत जास्त दूर जातील याचा प्रयत्न नाना फडणवीस करत होते. महादजींनी या गोष्टीकडे संधी म्हणून पाहिलं. दरबारी राजकारण करण्यापेक्षा त्यांचा जोर युद्ध गाजवण्यावर जास्त होता. त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. पण उत्तर भारत त्यांनी काबीज केलाच. मुघल साम्राज्याचा अस्त आणि मराठ्यांचा उदय. 1707 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली होती. या काळात अनेक मुघल बादशाह झाले, पण त्यांचा प्रभाव कमी कमी होतच गेला. इतका कमी झाला की शाह आलम द्वितीय याला इंग्रजांनी अलाहाबादमध्ये नजरकैदेत ठेवलं होतं. 6 वर्षे इंग्रजांकडे राहिल्यानंतर 1772 महादजींनी त्याला सोडवून आणलं आणि पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवलं. त्यानंतर मुघल बादशाह हा केवळ नामधारी बादशाह राहिला होता. त्याच्या वतीने सर्व कारभार महादजी शिंदेच बघायचे. महादजी शिंदे सर्व कारभार ग्वाल्हेरमधून पाहत असत. ग्वाल्हेरमधून पाहिजे. शाह आलम द्वितीयला महादजी शिंदेंचा पाठिंबा असला तरी त्याच्या विरोधात कट कारस्थानं करणाऱ्यांची काही कमी नव्हती. 1788 गुलाम कादिर या रोहिला सरदारासोबत मिळून महमूद शाह बहादूरने शाह आलमला हटवलं आणि स्वतःला दिल्लीचा बादशाह घोषित केलं. महादजी शिंदेंना कळताच त्यांनी दिल्ली गाठली आणि पुन्हा शाह आलमला दिल्लीच्या तख्तावर बसवलं. तेव्हापासून मराठा साम्राज्याला आव्हान देणारा भारतात कुणीच उरला नाही. महादजी शिंदेंना वकील उल मुतलक म्हणजे बादशहाचे कारभारी ही पदवी देण्यात आली होती. त्यामुळे महादजी शिंदे हे त्यावेळी भारतातील सर्वात मोठ्या सरदारांपैकी एक म्हणून नावारूपायला आले. उत्तरेत महादजींचा दबदबा होता, पण त्यांना थेट आव्हान न देता स्वतःचे हित साधणाऱ्यांची देखील काही कमी नव्हती. अशा संस्थानांपैकी एक होता हैदराबादच्या निजाम अली असफ जहा द्वितीय. दक्षिणेत मुघलांच्या वतीने निजाम कारभार पाहत होते. निजामांचा प्रदेश मराठ्यांच्या प्रदेशाला लागून होता. राज्यावर आक्रमण करू नये म्हणून मांडलिकाने उत्पन्नाचा 1/4 भाग देणं बंधनकारक होतं. त्याला चौथाई म्हटलं जायचं. बाजीराव पेशव्यांच्या काळापासून ते माधवराव पेशव्यांच्या निधनापर्यंत निजामाने कुरबूर न करता मराठ्यांना चौथाई दिली होती. 1772 माधवरावांचं निधन झालं. त्यानंतर मराठा साम्राज्यात अनेक स्थित्यंतर आली. मराठ्याच्या अंतर्गत दुफळीचा आणि संघर्षाचा फायदा उचलण्याचा निजामाने प्रयत्न केला आणि म्हणूनच 1774 ते 1782 या काळात निजामाने चौथाई दिलीच नाही. 1782 संधी झाली. तेव्हा काही वर्ष तणाव निवळलेला दिसला, पण चौथाई देण्याचा विषय निजामाने पूर्णतः टाळला. मराठ्यांना दूर ठेवण्यासाठी निजाम इंग्रजांच्या जवळ जाऊ लागला. महादजी शिंदे उत्तरेतून पुण्याला 1792 आले. अनेक वर्षानंतर ते पुण्यात आले होते. महादजी शिंदे आणि त्यांच्या फौजा पुण्यात दाखल झाल्यानंतर नाना फडणवीसांचा आत्मविश्वास वाढला. निजामाकडून चौथाई वसूल करण्यासाठी पुन्हा जोर लावला. महादजी शिंदेंची ताकद निजाम ओळखून होता. त्याने 1-2 वर्ष टाळाटाळ केली, तोपर्यंत ही रक्कम 3 कोटी रुपयांच्या वर गेली होती. बापरे. याचबरोबर बीड जिल्ह्याचा भागसुद्धा निजामाने मराठ्यांच्या हवाली करावा अशी मागणी नाना फडणवीसांनी केली. या भागाचं उत्पन्न 33 लाख रुपये इतकं होतं. एक शेवटचा प्रयत्न म्हणून निजामाने इंग्रजांची मदत मागितली. हा तंटा इंग्रजांनी सोडवावा असं त्याला वाटत होतं. पण इंग्रजांना मराठ्यांची नाराजी परवडणारी नव्हती. गव्हर्नर जनरल सर जॉन शोर यांनी निजामाची मागणी अमान्य केली आणि तटस्थ राहण्याची भूमिका निवडली. जर महादजी शिंदेंचा फेब्रुवारी 1794 मृत्यू झाला नसता तर कदाचित खर्ड्याची लढाई झालीच नसती, कारण ती होण्याचं काही कारणच नव्हतं. ते असते तर निजामाला मराठ्यांची चौथाई द्यावीच लागली असती. पण महादजींच्या मृत्यूनंतर निजामाने वाटाघाटीच बंद केल्या आणि चौथाई देणारच नाही असं ठणकावलं. नाना फडणवीस यांना हा अपमान जिव्हारी लागला. त्यांनी निजामाकडून थकबाकी वसूल केली जाईल असं सांगितलं. निजामाचा दिवाण म्हणजे त्यावेळेचा पंतप्रधान अझीम उल उमरा याने निजामाला म्हटलं की इतकी खंडणी देण्यापेक्षा हा पैसा आपण आपल्या फौजांवर खर्च करू. जिंकलो तर आपल्यालाही पैसा द्यावा लागणार नाही आणि वर जी लूट होईल
ती देखील आपली राहील. मग झाली लढाईची तयारी सुरू. डिसेंबर 1794 पासून लढाईची तयारी सुरू झाली. निजामाचं सैन्य कोणत्या वाटेने येणार याची माहिती मराठ्यांनी गुप्तहेरांच्या मदतीने काढली. या लढाईत मराठ्यांकडे घोडेस्वार 73,600, 38,000 पायदळ आणि 192 तोफा होत्या. या तोफांपैकी 98 तोफा एकट्या दौलतराव शिंदेंच्या होत्या. दौलतराव शिंदे कोण? महाजींचे पुतणे आणि शिंदे घराण्याचे वंशज. त्यांचे गोलंदाज जिवाबा दादा बक्षी हे होते. तर निजामाच्या सैन्यात मनसूर रेमंड हा युरोपियन सैनिक तोफखान्याचा प्रमुख होता. निजामाकडे घोडेस्वार 45,000, पायदळ 44,000 आणि तोफा 108. निजामाचं सैन्य उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा किल्ल्यात आश्रय घेणार आणि तेथेच तळ ठोकून बसणार आणि संधी मिळताच निजाम पुण्यावर चाल करून येणार अशी माहिती गुप्तहेरांकडून मराठ्यांच्या हाती लागली होती. निजामाला रस्त्यात अडवण्यासाठी मराठ्यांनी घोडेगाव येथे आपला तळ ठोकला. निजामाचं सैन्य बिदरहून कूच करत होतं आणि मराठ्यांची गाठ खर्डा येथे पडली. 11 मार्चला काय घडलं? खर्ड्याजवळच्या रणटेकडीवर दोन्ही सैन्य आपापसात भिडले. परांडा किल्ल्याचा आश्रय घेण्याचा डाव यामुळे हाणून पाडला गेला. आता काही झालं तरी निजामाच्या सैन्याला याच ठिकाणी मराठ्यांशी लढा द्यायचा होता. इतिहासकार व्ही.जी. दिघे यांनी संपादित केलेल्या मराठा अँड निजाम्स रिलेशन्स या पुस्तकात तत्कालीन पत्राच्याद्वारे युद्धात काय घडलं याचा तपशील देण्यात आला होता. निजामांच्या फौजांसोबत असलेल्या इंग्रजी अधिकाऱ्यांना मॅलेट यांना रिपोर्ट पाठवले आहे. या पत्रामध्ये 11 मार्चचा वृत्तांत देण्यात आला आहे. दिघे यांच्या पुस्तकानुसार असद अली खान, रोशन खान आणि वजीर खान यांच्या तुकड्यांनी मराठ्यांवर हल्ला चढवला. रेमंड एका दिशेला तोफगोळ्यांचा भडीमार करतच होता. हे सर्व सुरू असताना शत्रूंचा म्हणजे मराठ्यांचा एक अग्निमान आला आणि त्याने वजीर खानला टिपलं. त्यात वजीर खानचा मृत्यू झाला. वजीर खान पडल्यानंतर इतर सरदारांचा सामना रघुजी भोसले यांच्या तुकडीशी झाला. या तुकडीसमोर असद अली खानचा निभाव काही लागला नाही आणि त्यांना माघार घ्यावी लागली. मराठ्यांच्या फौजेकडून सातत्याने तोफांचा मारा सुरू होता. त्यामुळे निजामाच्या तोफखान्याचा प्रमुख रेमंड याची दुरावस्था झाली. त्यांच्यासमोर टिकून राहणं हेच आव्हान बनलं होतं. या दरम्यान जिवाजी बक्षीने हळूहळू आपली आगेकूच सुरूच ठेवली आणि ते रेमंडच्या तळाजवळ गेले. जिवाजी बक्षीने पुन्हा मारा सुरू केला, पण यावेळी रेमंडने जशास तसं प्रत्युत्तर दिलं आणि मराठ्यांना माघार घेऊन रेमंडच्या तुकडीशी अंतर राखावं लागलं. परशुराम भाऊ पटवर्धन, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर, रघुजी भोसले या मराठा योद्ध्यांनी अर्धवर्तुळाकार रचना करून निजामाच्या सैन्यास जेरीस आणलं होतं. आता निजामाची खेळी. निजाम अली खान याला आपला पराभव डोळ्यांनी दिसू लागला. निजामाचा सरदार नूर मोहम्मद खानने पेशव्यांचे निजामाच्या दरबारातील वकील गोविंद किशन यांच्याशी आपली बोलणी करायची का असं विचारलं, पण निजाम अली खानचे काही उत्तर आलेच नाही. त्यामुळे पुन्हा निजामाला विचारलं की काय करू? तू तुझं ठरव आणि तुझं काम काय हे याचा विचार कर, मी काय तुला उत्तर देऊ असं निजामानं म्हटलं. निजामाचा पंतप्रधान अझीम उल उमराने मोहम्मद खानला सांगितलं की तू जाऊन गोविंद किशन यांच्याशी बोलणी सुरू कर आणि त्याने निजामाला सल्ला दिला की आपण खर्ड्याच्या किल्ल्यात आश्रय घेऊया. खर्ड्याचा किल्ला निजामाच्याच मुलखात होता. 1745 राजे निंबाळकरांनी बांधला होता. हा भुईकोट किल्ला आहे. परांड्याच्या किल्ल्यात जी सुरक्षितता मिळाली असती ती या किल्ल्यात मिळण्याची शक्यता नव्हती. पण काही तास या ठिकाणी थांबून पुन्हा परांड्याच्या दिशेने कूच करायची हा विचार निजामाने केला. इंग्रज अधिकारी कॅप्टन पॅट्रिक यांनी मॅलेट यांना जो रिपोर्ट पाठवला आहे त्यामध्ये तो म्हणतो की रेमंडचा अपवाद वगळता इतर कोणत्या सरदाराने आपली कामगिरी चोख बजावली नव्हती. निजामाने त्याच्या कुटुंबक बिल्ल्यासह किल्ल्यात आश्रय घेतला. चहूबाजूंनी मारा करत शेवट मराठ्याच्या फौजांनी किल्ल्याला वेढा घातला. निजामासमोर तह करण्या वाचून उपाय शिल्लक राहिला नाही. तहामध्ये बोलणी झाली त्यानुसार 3 कोटी थकबाकी, 33 लाखांचा मुलूक आणि 2 कोटी नुकसान भरपाई निजामाने मराठ्यांना द्यावी असं ठरलं. नंतरच्या काळात निजामाने 2 कोटी रुपयांची सूट मिळवली होती. भविष्यात इंग्रजांविरुद्ध निजामाचा वापर करता आला तर ती संधी कायम राहावी म्हणून नाना फडणवीसांनी त्याचा निर्णय घेतला. निजामाचा पंतप्रधान अटकेत ठेवण्यात आला, पण नंतर त्यालाही सोडून द्यावं लागलं. महाराष्ट्र स्टेट गॅझेटरमध्ये या लढाईला डेड सी फ्रूट असं म्हटल्याचा उल्लेख आहे, कारण निजामाने तहाच्या अटी कधी पूर्ण केल्याच नाहीत.
खर्ड्यात विजय, पण मराठा साम्राज्याचं नशीब पालटलं. खर्ड्यात विजय मिळवल्यानंतर मराठा साम्राज्याचे जुने दिवस पुन्हा येतील अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. पण विजयाचं सुख अल्पकाळच टिकलं, कारण काही महिन्यातच सवाई माधवरावांचा अपघाती मृत्यू झाला. सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या बाजीरावाकडे पेशवेपद आलं. मराठ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला. खर्ड्याचं युद्ध हे अनेक विरोधाभासांनी नटलेलं आहे असं निरीक्षण बॅटल ऑफ खर्डा चॅलेंजेस अँड रिस्पॉन्स हे लेखक G.T. कुलकर्णी यांनी मांडलेलं आहे. ते म्हणतात, या लढाईत ज्याचा पराभव झाला त्या निजामाचे साम्राज्य 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकलं. पण विजेते मराठे या लढाईचे 20 वर्षानंतरच संपले. या लढाईत ज्यांनी बघ्याची भूमिका बजावली ते इंग्रज सर्वात जास्त फायदेशीर ठरले. जशी प्लासीची लढाई देशाच्या भवितव्यामध्ये निर्णायक ठरली, ते स्थान खर्ड्याच्या लढाईचं आहे. खर्ड्याची लढाई एक असं संकट होतं ज्यामुळे भारतातली जुन्या राजकीय व्यवस्थेने मराठ्यांच्या नेतृत्वातील भारत नव्या व्यवस्थेला जागा निर्माण करून दिली असं कुलकर्णी पुढे म्हणतात. खर्ड्याची लढाई ही मराठे व हैदराबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्च इसवी सन 1795 महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे झाली होती. या लढाईत मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला. खर्डा येथे दिनांक 13 मार्च इसवी सन 1795 रोजी पेशवे आणि निजाम यांच्या झालेल्या खर्ड्याच्या तहाने या लढाईची सांगता झाली. हिंदवी स्वराज्यातील ऐतिहासिक शेवटची लढाई ज्या किल्ल्याभोवती लढली गेली तो किल्ला म्हणजे खर्डा येथील शिवपट्टणम उर्फ खर्ड्याचा भुईकोट किल्ला.